चल चल. ओके, सो अशा प्रकारे आपण सुप्रभात मित्रांनो. तर वाजले आहे जवळजवळ 8:05 झालेत आणि आपण आता बसल्या भरतीच्या मार्गावर निघालो. तर हनुमान जयंती निमित्त गावी आलेलो. काल सण साजरा झाला, पूजा कीर्तन वगैरे सर्व झालं. आता निघतोय परतीच्या वाटेला. ॲक्च्युली चालू मगाशीच केलं कॅमेरा, बट ते मी माईक कनेक्ट करायलाच विसरलो. नंतर लक्षात आलं की अरे माईकच कनेक्ट नाही केलं. हां, तर 8 वाजता निघालो आहे. 3-3:30 हात पोचायला पाहिजे. माझं गाव काय जास्त लांब नाही आहे मुंबईपासून. हार्डली 160-180 किलोमीटरच्या आसपास असेल. ओके, गावावर निघालो आहे, बट रोडची अवस्था बघा, एकदम बेकार आहे. मी पळवू पण शकत नाही. 30-40च्या आसपास मला करावं लागणार आहे. मध्ये मधले पॅच चांगला आहे, तो पटापट कवर करता येईल. फ्युलिंग करावं लागेल. रोहात पोचल्यावर पहिला पेट्रोल भरून लगेच निघायचं. जास्त वेळ थांबणार नाही आहे, कारण की आता जास्त ऊन व्हायच्या अगोदर मला घरी पोचायचं आहे. तर मी कुठेही जास्त थांबणार नाही आहे. डायरेक्ट घरीच, डायरेक्ट मुंबईलाच. तर लास्ट टाईम बोलल्याप्रमाणे त्याला चिरे पाडतात. चिऱ्याची खाण आहे ना, ती इथे. हे बघा, इथे चिरे बनतात. कोकणातल्या लोकांना माहीत असेल चिऱ्याची घरं. आमच्या इकडची चिऱ्याची घरं खूप फेमस आहेत बघा. इथे चिरे बनतात. रस्ते एवढे बेकार आहेत ना, लय बिकट अवस्था आहे रस्त्यांची. मी हार्डली 40-30च करतो. त्याच्या पुढे मला जायची हेच नाही, हिंमतच होत नाही. बघा, ही पूर्ण खडी आहे. जरा ब्रेक लावला पुढचा तर भाई मी तारे बघितले. आता ठीक आहे, पण भाई पावसामधून तर अजून हालत खराब होणार आहे. बाकी 4 व्हीलरवाल्यांचे किंवा बसवाल्यांचा प्रॉब्लेम नाही होते, हालत होते 2 व्हीलरवाल्यांची. आमचा रस्ता कधी होईल चांगला काय माहिती यार. जवळजवळ मी मुंबईला गेल्यापासून मी मुंबईला जवळजवळ जाऊन 15-16 वर्ष झाली. तिथपासून रस्ता असाच आहे. तेव्हा चांगला होता, पण ते 15-16 वर्ष हा असाच खराब झाला. आता ही तुम्ही बघताय ना, ही एक कंपनी आहे. आमच्या बाजूच्या गावातले ज्यांनी जागा वगैरे विकून आहे ना, ह्या अशा कंपन्या उभ्या झाल्यात. तर ही इथेच नाही, अक्षरशः तळकोकणातसुद्धा हीच अवस्था आहे. तर लोकांनी आपापल्या जागा, चांगल्या शेतीच्या जागा विकून ना अशा या कंपन्या उभ्या केल्यात ना, आपल्या कोकणाचं ना हे खराब होतं. जी ओळख असते निसर्गरम्यासाठी, पण ते अशा आपल्या माणसांमुळेच खराब होते. आता ही कंपनी इथे एवढी दिसते तेवढी नाही, आतमध्ये अजून पुढे आहे. तर बोलायचा मुद्दा असा की लोकांनी 4 पैशासाठी ना आपल्या ज्या वडीलोपार्जित जागा असतात ना, त्या विकून टाकल्या. आणि त्याच्यानंतर ते जे अशा कंपन्या उभ्या राहिल्या त्यांच्या जागेवरती. कसली फुल खडी आहे यार. आता इथे कोण किती पळवू शकतो आणि किती गाडी कंट्रोल करायची. हात नुसते व्हायब्रेट होतात नंतर. मग होप सो पुढल्या 2-3 वर्षात हा रस्ता चांगला होऊ दे. मला 1 वर्ष पण नाही, बोला मी 2-3 वर्ष बोलतोय. तेवढाच झालं तर खूप मोठं. आपली ADV आहे म्हणजे असं फरक पडत नाही, बट तेव्हा ADVसाठी जे स्किल पाहिजेत ते एवढे स्किल माझ्यामध्ये अजून नाही आहेत. सो सांभाळूनच. आणि हे बघा 3रं गाव. तर या गावाचं नाव आहे तामोशी. तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो, पण हा बस स्टॉप तर बघू शकता तुम्ही. हा पुरा डोंगरात. आमची गावं एकदम डोंगरातच आहेत सगळी. सपाट तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तर तुम्हाला दिसतंय की नाही दिसणार नाही, कारण की हा थोडासा आतमध्ये रोडपासून. बाकीचे जी गावं आहेत ना ती रोडपासून जवळ आहेत, रोडला लागूनच आहेत बघायला गेलं तर. हे भाई साहब, कधी होतील हे रोड. हां, आत्ता तुम्ही जे बघताय हा खाली पूर्ण दरी आली. रोहा इथेच बाजूला आला, हा डोंगर क्रॉस करून रोहा. पण तुम्ही इथे थांबून
मस्तपैकी फोटोशूट करू शकता. तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो, बट ही पूर्ण खाली पूर्ण दरी आहे. बघताय पावसामध्ये हे एक नंबर दिसतो माहिती आहे. आता तुम्हाला हे उन्हाळ्याचं आहे म्हणून तुम्हाला एवढं काय चांगलं म्हणजे एवढं काय खास वाटणार नाही, पण जे पावसामध्ये हे जे व्ह्यू दिसतात ना नेक्स्ट लेवल. अक्षरशः डोंगर अशी चादर. ए भाई माकड बाय, तू सांभाळून चालव. भले गावचा रोड आहे पण बाईक करून आपण कशा पण गाड्या येतील. हां तर वाजले आहेत 8:26. 20 मिनटात पोचलो रोहात. 12 किलोमीटर इथून गाव माझं 12 किलोमीटर आहे. रोड चांगला असतो तर अजून लवकर आला असतो. असो आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट. हायवे पकडला की मी गेलो रपा. खूपसं जास्त उन्हाचा तडका वेगायच्या अगोदर आपण लवकर पोहोचू. मी कुठे थांबणार नाही आहे नाश्त्याला वगैरे डायरेक्ट घरीच जाईन आता. हां आता एंटर केलं आहे आपण आपल्या रोहा सिटीमध्ये. ओके सो पेट्रोल फुल झालेलं आहे. खायचं काय पियाचं काय नाही आहे. सर लेट्स गो. आता रोहाची बेस सोडले आपण. यस यस यस. हा ब्रिज बांधल्यापासून थांबायची गरज नाही. आता इथे रेल्वे ट्रॅक आहे ना, तो फाटक वाढला की थांबायला लागायचं ट्रेन आले की. आता हे ब्रिज बांधल्यापासून मग काय टेन्शन नाही थांबायची. ए भाई हा कुठं पत्ता लागलाय. निघालो आत्ता. भाई हे रोड चांगले आहेत बट ॲज युजल पळवणार का जास्त, पण मी पळवणार. नाही पळवू शकत. प्रॉब्लेम असा आहे ना या रोडला ना सर्व अशी गावच आहेत आजूबाजूला, त्याच्यामुळे ना जास्त पळवायला नाही. कारण की गावातून कुठली गाडी येईल ना सांगता येत नाही आहे. तर लिमिटेड जेवढी कंट्रोल होईल तेवढीच खेचायची गाडी, आणि जेवढी आपण कंट्रोल करू शकतो हाय स्पीडला तेवढीच. ए बाई आता हा सुरू झाला घाट एरिया. हे भिशेखिंड बोलतात, भिशेखिंड आमच्या इथली. हा छोटासा घाट आहे पण रिस्की आहे. का ते तुम्ही बघू शकता. बघू आता पुढे. त्या दिवशी रात्री तुम्हाला काल दाखवता आलं का बघा, असे शार्प टर्न आहेत आणि पुढचं का दिसतच नाही आहे कुठली गाडी येते काय काहीच नाही.
तिकडे माझे रात्रीचे जेव्हा येताना माझा 1-2 सीन झाले तिकडे. इथपासून भाई मी बिलकुल हलक्याला घेत नाही घाटाला. सो लास्ट टाइम काळोखातून तुम्हाला दिसलं नव्हतं रात्री चालू म्हणून. हा तो ब्रिज नागोठणेचा. इथून नदी भरली ना की भारी वाटतं. आता इथे मोठ्या गाड्यांसाठी बंदी केली, फक्त 2 व्हीलर चालावड आहेत. आणि खूप जुना ब्रिज आहे तो. ही आहे नागोठणा सिटी, जस्ट इंटर केलं आहे. आणि हा आहे लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला नागोठण्याचा बस स्टॉप. काही नाश्ता तर कुठेतरी करावा लागणार आहे. भूक लागले तर भूक तर लागलेच. पण आता ना पुढे जाऊ जरा. ओके, एक स्पॉट आहे स्वामी धाबा म्हणून आहे आपला वडखलच्या थोडासा मागे. तिथेच नाश्ता करूया. ओ भाई कसला भाई जरा कट मारलाय त्याला. आणि कसला भाई रोडने शार्प क्रॉप करून गेलाय तुम्ही. मला पण नाही तेवढा स्किल, हाय लेवल स्किल बाया. ओके, सो आता आपण बाहेर पडलो नागोठणा सिटीमधून. आणि हा आता आहे सर्कलला. आता सरळ एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो. दोन्ही रस्ते आपल्याला मुंबई गोवा हायवेलाच नेणार आहेत. मी प्रेफर करतो कधी पण सरळ जाणं, याच रस्त्याने प्रेफर करणं. येताना हा रस्त्याने आलेलो आणि जाताना आपण या रस्त्याने जाणार. ओके, सो अशा प्रकारे आपण आता जॉईंट झालेलो आहे मुंबई गोवा हायवे. आता हे मधले पॅच थोडेसे खराब आहेत, नाही तर ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवे एकदम झाला आहे बऱ्यापैकी ओके झाला आहे. गणपतीत खरं परिस्थिती गणपतीत कळते, तरी पण बऱ्यापैकी काम चांगलं झालेलं आहे. मधले पॅच थोडेसे खराब आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण पोचलो आहे जवळजवळ वडखल जवळ पोचलेलं आहे. बाई हे काय सीन आहे. काम केलं रस्त्याचं बाई. सारा केस चालू आहे. 80 नाही 80-90 बरोबर. 80-90. आता एवढी स्पीड तर मेंटेन राहते या रोडवरती. फक्त मध्ये गाव आलं की थोडंसं स्लो करावं लागायचं, नाही तर मी मजबूत घेतच होतो. आता कुठेतरी काहीतरी खायला थांबण्याला लागावं लागणार आहे, कारण की मला लई भूक लागलेली आहे. वडखल ब्रिज. आता इकडून जर तुम्ही लेफ्ट फॉरवर्ड गेला तर हा रोड जातो अलिबागला आणि हा ब्रिज जातो वडखलला बायपास करून. आता पण बघायला गेलं जर हा ब्रिज बांधल्यापासून ना मी अजूनपर्यंत वडखल सिटीमध्ये घुसलो नाही आहे. आणि जे पण घुसलेलं आहे ना ते मी म्हणजे बाईकने तर कधीच नाही गेलो, कारण की माहितीच नाही. हा ब्रिज बांधल्यापासून काही नुसतं हा ब्रिजवरच कंटिन्यू आम्ही जातो आणि ह्याच्यामुळे खूप टाईम वाचला ॲक्च्युली बघायला गेलं. तर पहिला वडखल नेहमी जाम असायचा ट्रॅफिकमध्ये, तर बाईकने यायचो तर अशा प्रायव्हेट गाड्या करायचो आम्ही, म्हणजे गावी यायला गणपतीला वगैरे. हा ब्रिज बांधल्यापासून तर भाई नेक्स्ट लेवल मजा येते. आत्ता थोडंसं ऊन लागायला चालू झालेलं आहे. वाजले आहेत 9:20.
ते पण वडखर क्रॉस केलं तर थोडंसं वाटायला लागलं आहे. तरी पण थंड आहे, हवेमध्ये थंड आहे थोडासा, पण थोडंसं ऊन पण जाणवायला लागलं आहे. मला कुठेतरी थांबावं लागलं आहे. मला मजबूत भूक लागलेली आहे. वाजले आहेत 9:27 झालेले आहे आणि अशा प्रकारे आपला ब्रेकफास्टचा स्पॉट आलेला आहे. आपल्याला लेफ्टला गाडी लावायला लागेल, सॉरी राईटला गाडी लावावं लागणार आहे. तिकडं देऊया. ओके, सो नाश्ता झालेला आहे. आता परत रोडला लागूया. तर खूप लेट झालं यार. किती वाजले? 10 वाजले, 10 सव्वा 10. मी जवळजवळ 9:30 वाजता इथे आलेलो. जवळजवळ म्हणजे 40 मिनटं वेस्ट गेले इथे. असो ठीक आहे, तसंही घरीच जायचं, एवढं काय इश्यू नाही आहे. ओके, सो लेट्स गो. येता एक मित्र भेटला. चल, हा माझा मित्र आहे, स्कूल फ्रेंड आहे. इकडून जरा थोडासा रॉंग वे मारूया, थोडासा, जास्त नाही. चला आलो हायवेला. नाश्ता झाला, मजबूत पोट भरून नाश्ता केला. हां, पण खूप टाईम लागला यार. ऑर्डर येईपर्यंत जवळजवळ 40 मिनटं गेली. खायला 10-15 मिनटं, 10-15 मिनटं लावली. हां, खूप वेळ गेला आहे. असो ठीक आहे, तसं काय प्रॉब्लेम नाही. घरीच जायचं आहे, घरी काय उठून कुठे जायचं नाही आहे. बाई हा लागला नाही का बरोबर? यस यस यस. भाई घरं बघून ना, म्हणून रे घरातून ना पाय निघत नव्हतं. अशी कवळारू घरं बघायला की परत गावची आठवण येते. हा असो, काय करू शकत नाही. चलती का नाम गाडी. ओके, स्पीड अप स्पीड अप स्पीड अप बाई. 90, 94, 95, 97, 95. बस एवढाच क्रूज करूया आपण. 80-90 करायचं आपल्याला, बस जास्त नाही घ्यायचं. हा आता जरा ऊन वाटायला लागलं रे. ठीक आहे, पण काही इश्यू नाही एवढा. हवा तर लागतं मजबूत. यामाहा XSR 155. भाई या गाडीचं फक्त इंजिनच मस्त आहे. म्हणजे ते लुकिंग पण छान आहे, बट भाई यामाहाचा हा 155cc जो इंजिन आहे ना, R15 मध्ये आहे, MT-15 मध्ये आणि हिच्यामध्ये सुद्धा आहे. एक नंबर इंजिन आहे. पण त्याला पण ना भाई एक ADV काढायला पाहिजे. यामाहाने, पल्सरने एवढे मजबूत ब्रँड आहेत, एक ADV पाहिजे मला त्यांच्याकडून. म्हणजे त्याने असं लॉन्च करायला पाहिजे. मग भाई मी विचार केला त्या गाडीचा. कारण की सध्या आपली विरोनिका खूप त्रास देते आपल्याला. ठीक आहे, सो स्विच करायचा विचार आहे, बट सध्या तरी नाही. करू थोड्या टायमाने. तोपर्यंत आपली विरोनिका आपली काही साथ सोडणार नाही.
हां थोडासा त्रास देते पण ठीक आहे. आत्ता कसलं भारी वाटतं बघा. सॅलडिंग करण्याची मजा आहे ना ती एकच नंबर आहे. हा व्ह्यू बघा. ए बाई आत्ता व्ह्यू बघितला असता मी चांगलाच तर मस्ती बंद करूया. फोकस ऑन रोड ब्रो. ओके राईट ना वी इंटर कर्नाला बर्ड सेंच्युरीमध्ये. मला वाटलं पहिला इंटर झालं बट नाही. आता आपण खऱ्यापैकी इंटर झालं आहे कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये. तरी मला जायचं एकदा बघायचं ना की काय इकडे. हां पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीच असतं ते म्हणजे पक्षीच बघायला भेटतील. बट असेल मे बी काय एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी सुद्धा असतील. असं आता गेल्याशिवाय कळलं नाही. आता इथनं गाड्या सावकाश चालू बघा कारण की ना इथनं ना ते माकड वगैरे असतात मध्ये फिरत असतात रोडवरतीच. तर जरा सांभाळूनच गाड्या न्यायचं मध्येच येतात. रिसॉर्टवर काय भारी आहे. तर वाजले आहेत 10:30 जवळजवळ. तर घरी पोचेपर्यंत मला वाटतंय 11:30-12 वाजतील. ठीक आहे आता का नॉनस्टॉपच जायचं कुठं थांबायचं नाही आहे. नाश्ता झाला आहे पोट फुल आहे. हां आणि माइंड पण जरा फ्रेशच आहे माझा सकाळचा. फक्त मुंबईमध्ये ट्रॅफिक नको भेटायला जे नेहमीच भेटतेच. हा बघ कसला तोडला उडवत चाललाय. येणारच आहे. अजूनपर्यंत उन्हाचा तडका एवढा बसायला सुरुवात. ए बाई साहेब व्हॉट आर यू डुईंग ब्रो. सिग्नल नाही काय नाही असा टर्न घेतोय. तो घाबरला त्याने मला घाबरवली एडा कुठचा. तर मंडे पासून बॅक टू वर्क. काही कंटाळा येतो ऑफिसला जायला. गाडी चालायचे पैसे भेटायला पाहिजे होते मजा आले असतील. ओके तर आपण इथे एंड होईल मुंबई गोवा हायवेचा. काय करू सरळ दाखवू की पाम बीच रोडने जाऊ. ॲक्च्युली तिकडून नाही माहीत नाही जास्त मला कसं जायचं ते. आता इथे मुंबई 43 किलोमीटर्स. अटल सेतू वगैरे जायचं नाही आपल्याला. पनवेल 4 किलोमीटर. पनवेलला पोचलोय. कसं जाऊ. मला एक्सपेरिमेंट नाही करायचे. गो स्टेट. ॲक्च्युली ग्रुपने वगैरे गेलं तर माहीत आहे मॅप वगैरे लावला असलं ठीक आहे जाऊ शकतो तिकडून. बट मला तिकडचं एवढं आयडिया नाही कारण की तिकडेचे चेंज बिंज झाले रूट परत मला लक्षात राहत नाही माझ्या. आपलं जे हाय नेहमीचा रूट आहे रूट त्यानं जायचं हळूहळू. तसंही घरीच जायचं आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की इथे थोडासा जॅम भेटेल किंवा सिग्नल वगैरे भेटतील. तिकडून गेलं असतं तर तिकडून रपाराप गेलो असतो. तो 3-4 किलोमीटर जास्त आहे. असं वाटतं इथनंच परत पाठी गाडी फिरून परत गावी जाऊया. असा हा प्रॉब्लेम होतो गावी यायचा. एकदा गेलो ना की भाई तिथून पाय निघत नाही घरातून. मग आता मी 2 दिवस माझ्या गावीच असणार. आता माझं डोकं तिकडेच असणार. ऑफिसमध्ये यूज टू झालं का मी झालं. मग त्याच्यानंतर ओढ आपल्या गौरी गणपतीची. हा असंच चाललं असतं आमच्या कोकणकरांचं. असंच असतं. भाई आता आहेत ना जरा कॅमेरे चालू करायला लागणारच मला. हे राहू दे आपलं ॲप्लिकेशन चालू करू दे स्पीड कॅमेऱ्याचं.
बा बघ इंडिकेटर नाही काय ना. हा भाई कंटाळला होता, बोर व्हायला लागला मला आता. बोर म्हणजे बोर 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 बोर. बोरिंग 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 बोरिंग. कोणतरी सोबत असं तर मजा आली असती, म्हणजे को रायडर असं. सोला जायची पण वेगळीच मजा आहे. बट ते न्यू प्लेसवर जायचं असेल तर वेगळी मजा. आता हा काय घरी जायचा रोड का न्यू प्लेसला झाला. 2 दिवस नुसतं मी माझ्या गावीच असणार आहे आता. माझं गाव, माझं घर, माझं हे, माझं ते. माझं ऑफिस नाही बोलायला आवडत मला. कोणाला आवडतं ते. ओके, तर आजच्यासाठी बस एवढंच. आता पुढे काय दाखवण्यासाठी नुसतं ट्रॅफिकच भेटणार आहे. तर अशा प्रकारे माझ्यासोबत राहा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वंडर मोटो लाईफ. असे जर तुम्ही कंटिन्यू आपल्याला फॉलो करणार तर असे कंटेंट आपल्याला मिळत राहणार. ओके, सो बाय बाय.